मित्रांनो, आत्ता आपण जी गणपती शाळा फिरलात त्या गणपती शाळेचे मालक म्हणजे तारक दादा कांबळी आणि दरवर्षी आपण त्यांच्याकडे येतो. हे आहे की डायमंड वर्क जवळपास इथे बघतोय झालेलं आहे. तर हे डायमंड वर्क तुम्ही स्वतः करता की ह्याच्यासाठी बाहेरून माणसं नाही मागवलेली? स्पेशल माणूस असतो म्हणजे ते Special. ऑर्डर प्रमाणे घेतात. साधारणतः लोकांची डिमांड कशी असते की त्यांना हेवी डायमंड वर्क हवं असतं की लाईट? हेवी हवं असतं, लाईट पण हवं असतं. त्याच्यात केमिकल भेटतं आहे चार्मिंगरचं तेल, ते टाकावं लागतं नंतर तयार होतं. हा डायरेक्ट आपल्या प्रायमरवर मारला जातो की याला बेस नाही, वगैरे नाही. आहे? आधी बेस कोट मारावा लागतो, नंतर त्याच्यावर हा मारावा लागतो. मित्रांनो, जो तारक दादाने मगाशी गणपती सांगितलेला एकविरेच्या रूपातला तो हा होता. हे मी खाली नंबर देईन, तुम्ही तारक दादांशी बोलू शकता गणपतीविषयी जर तुम्हाला बुकिंग्स वगैरे करायची असतील तर. आणि अजून एक अगदी जाता जाता महत्त्वाचा प्रश्न असा मला वाटतं विचारावासा की आताची जी युवा पिढी आहे म्हणजे कलाकार आपण म्हणतो, कला क्षेत्रात येणारी असतील किंवा आपण गणपतीचे भक्त म्हणतो, तर त्याच्यासाठी आपला संदेश काय असेल? संदेश म्हणजे काय, मुळातच शाळा कॉलेजपासूनच याची सुरुवात केली पाहिजे. फुलांच्या हातात माती दिली पाहिजे, कलर दिले पाहिजे आणि प्रत्येक शाळा जिथे कारागीर आहेत माझ्यासारखे असतील, माझ्यापेक्षा चांगले आहेत, ते त्यांना भेटणं गरजेचं आहे. शाळेत मुलांना शिक्षकांनी घेऊन त्यांच्या शाळेत जाणं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कसे आहात सगळे? पुन्हा एकदा आलो आहोत आपण गणपती बाप्पा स्पेशल ब्लॉग घेऊन. आज आपण बघतो आहोत की विविध ठिकाणचे गणपती आपण घेतो आहोत आपल्या ब्लॉगमध्ये. बट म्हणलं मालवणचीच गणपती शाळा राहते की काय, म्हणून म्हणलं तारक कांबळीची गणपती शाळा आहे. दर सालाबादप्रमाणे आपण एक व्हिडिओ करतोच त्यांच्याबरोबर. गेल्या वर्षी काही कारणामुळे येऊ शकलो नाही पावसामुळे, पण यंदा आपण आलेलो आहोत. आज आपण जाऊन त्यांच्या गणपती शाळेत फेरी मारूया, बघूया कोणते गणपती आहेत नक्की आणि त्यांच्याशी पण संवाद साधता येतोय की नाही बघूया. कारण आत्ता अगदी गणपती अवघ्या 2 आठवड्यावर आलेला आहे आणि सगळेच कारागीर गणपती शाळेतले जे काय म्हणतात आपण खरं कारागीर असतील, मालक असतील, लिखाई करणारे असतील, हे सगळेच आता बिझी झालेले आहेत. तर आपण आज जाऊन एक फेरी मारून येऊया, बघून येऊया की गणपती शाळा कशी आहे आणि यंदाची नवीन मॉडेल्स काय आहेत. मित्रांनो, जो तारक दादाने मगाशी गणपती सांगितलेला एकविरेच्या रूपातला तो हा होता की एकविरा देवीचा
जे आपण म्हणतो डोंगरात जातो त्या टोप्या वगैरे आहे. नंतर हा नागवा स्वरूपात वगैरे आहे. तर अशा स्वरूपाचा हा गणपती आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे की भरपूर गणपतींचं आपण म्हणू शकतो सागर कारखाना, खरोखर कारखाना आहे हा. आणि इकडे आता सोनं भरण्याचं काम चाललेलं आहे. मित्रांनो, आत्ता आपण जी गणपती शाळा फिरलात त्या गणपती शाळेचे मालक म्हणजे तारक दादा कांबळी, आणि दरवर्षी आपण त्यांच्याकडे येतो. दादा, सगळ्यात प्रथम चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि यंदा किती गणपती आहेत सगळे मिळून? 350च्या आसपास. 350. आणि सगळे आपण बघतो की जेवढे गणपती आत्तापर्यंत बघितले ते 100% आहेत ते मातीचे आहेत, म्हणजे इको फ्रेंडली आहेत. तर एक कधीपासून ही प्रोसेस चालू झाली गणपती करण्याची? जून महिन्यापासून, 1 जूनला. 1 जूनला. आणि आता काम कितपर्यंत आलेलं आहे, कुठपर्यंत? 70% झालं आहे. 70% झालंय. म्हणजे कलरिंगचं काम जवळपास फक्त चाललेलं आहे, चाललेलं आहे जोरात चाललेलं आहे. मग यंदा मग गणपतीची डिमांड कुठून आहे? आपल्या मालवणमधून आहे की मालवण बाहेरून पण आहे? जिल्ह्याच्या बाहेरून, जिल्ह्यातून आणि मुंबईहून वगैरे? मुंबईवरून होती, पण आम्ही नाही ॲक्सेप्ट केली. आणि ते बाहेर ट्रान्सपोर्ट करणं पण एक प्रश्न आहे. तर अजून एक हे आहे की डायमंड वर्क जवळपास इथे बघतोय झालेलं आहे. तर हे डायमंड वर्क तुम्ही स्वतः करता की ह्याच्यासाठी बाहेरून माणसं नाही, स्पेशल माणूस असतो, म्हणजे ते Special. ऑर्डर प्रमाणे घेतात. आणि यंदाच्या स्किन टोन्स मध्ये पण बघू शकता की फार व्हेरायटी आहे. मगाशीच एक स्किन टोन आपण बघितलेला. तर तो स्किन टोन म्हणजे तो तुम्ही स्वतः क्रिएटिव्हली स्वतः काहीतरी नवीन न्यायचा नाही. प्रयत्न. आणि आज बघतोय मी की आपल्याकडे जेवढे कारागीर आहेत, म्हणजे किती कारागिरी असतील सगळे मिळून? 17, 18, 19, 20 पर्यंत असतात. आणि आपले बच्चे कंपनी कंपनी वेगळी, ते आपले मदत म्हणून करतात. पण कुठेतरी गणपती करणं किंवा गणपतीची मूर्ती साकारणं हे आता व्यापकतेवर बघायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? की म्हणजे हो, हो. आर्थिक फायद्यानुसार आर्थिक फायद्याने रोजगार निर्मिती होऊ शकते. जर मातीचं POP बंद झाली तर मातीचे जर गणपती झाले तर भरपूर जणांना रोजगार मिळू शकतो त्याच्यात. पण मग आता नेमकं डिमांड गणपतीचं जे म्हणतो ते नेमकं गणपतीचं डिमांड कुठे आहे? प्लास्टरला आहे की मातीला आहे. मातीला आहे. आता आमच्या शाळेत तरी मातीला डिमांड भरपूर प्रमाणात आहे. मग लोकांचा एक व्ह्यू बदलतो का? की आपण बघतो की हे जे गणपती बघतात ते सगळे मातीचे आहेत, भले त्याला प्लास्टरचा एक फिनिश आला असेल, पण हे मातीचे गणपती बघून लोकांचं कुठेतरी मन हे होतं का की नाही आपण प्लास्टरचे न आणता मातीचेच घ्यायला हो, पाहिजे? होतं, नंतर होतं. मग तुम्हाला येत असतील तशा आहे. हो. मग साधारणतः आपल्याकडे जर गणपतीचं बुकिंग करायचं असेल तर कधी करावं? 1 वर्ष आधी करावं, नवीन करायचं असेल तर. कंपल्सरी. हे मी खाली नंबर देईन, तुम्ही तारक दादांशी बोलू शकता गणपतीविषयी जर तुम्हाला बुकिंग्स वगैरे करायची असतील तर. आणि अजून एक अगदी जाता जाता महत्त्वाचा प्रश्न असा मला वाटतं विचारावासा, की आताची जी युवा पिढी आहे, म्हणजे कलाकार आपण म्हणतो, कला क्षेत्रात येणारी असतील किंवा आपण गणपतीचे भक्त म्हणतो, तर त्याच्यासाठी आपला संदेश काय असेल? संदेश म्हणजे काय, मुळातच शाळा कॉलेजपासूनच याची सुरुवात झाली पाहिजे. मुलांच्या हातात माती दिली पाहिजे, कलर दिले पाहिजे. आणि प्रत्येक शाळा जिथे कारागीर आहेत, माझ्यासारखे असतील, माझ्यापेक्षा चांगले असतील, त्यांना भेटणं गरजेचं आहे. शाळेने मुलांना शिक्षकांनी घेऊन त्यांच्या शाळेत जाणं, म्हणजे माती बनवण्यापासून रंगकाम कसं करतात हे सगळं दाखवलं पाहिजे. तर त्यांच्या मनात आवड निर्माण होईल. कारण आज मोबाईलच्या युगात ते सगळे लोक त्याच्यातच गुरफटले आहेत. म्हणजे प्रॅक्टिकली असं काहीच मिळत नाही, फक्त बघतात. त्यामुळे मुलांना ह्या क्षेत्रात वळवणं आता अत्यंत गरजेचं आहे. खूप महत्त्वाचा संदेश दिला. पण अजून एक गोष्ट आहे तारकदादा, अजून पण गणपतीची लिखाई ही सगळीकडे कुठेही गणपती असला जिल्ह्यावर तर समजतो की तारकदादांचा गणपती आहे. हां, ह्याच्या मागचं काय कारण आहे? ते कांबळ्यांचा फेस पहिला जसा होता तो आतापर्यंत तसाच ठेवला आहे. ती आमची ओळख. खरोखर. आणि धन्यवाद, आपण आपली गणपती शाळा फिरण्यासाठी वेळ दिलात. मित्रांनो, आता आपल्यासोबत किरण दादा आहे. तर किरण दादा, हा जो गोल्डन कलर आहे हा आपला नॉर्मल जो कॅम्लिनच्या कलर बॉक्समध्ये येतो तसा नाही आहे. नाही, तसं नाही. तर नेमका कसा असतो? तयार करावा लागतो की कसं काय तयार प्रोसेस काय? करावं म्हणजे ती पावडर असते, त्याच्यात केमिकल भेटतं आहे, 4 मिनारचं तेल, ते टाकावं लागतं, नंतर तयार होतं. मग हा डायरेक्ट आपल्या प्रायमरवर मारला जातो की याला बेस नाही, वगैरे नाही. आहे? आधी बेस कोट मारावा लागतो, नंतर त्याच्यावर हा मारावा लागतो. आणि ती शाईन जी येते ह्याला, ही नेमकी कसली शाईन आहे? ती सोन्याचीच आहे, कारण बेस कोट चांगला असला आपला ना हां. तर सोनं अजून चांगलं दिसतं.
मित्रांनो, एंट्री जेव्हा आपण करतो तर हे जे गणपती दिसत आहेत तर एक फक्त क्लिअर करतो की हे गणपती सगळे मातीचे आहेत. तुम्ही जरी प्लास्टर कुठेतरी वाटलं असेल का बा असे गणपती आपण मुंबईत प्लास्टरचे बघतो की धोतर नेसवायचं असतं, पण हे 100% गणपती जे आहेत ते मातीचे आहेत. आणि तुम्ही आतमध्ये पण बघू शकता की कंप्लीट हा जो जनसागर आहे गणपतीचा, सागर आहे गणपतीचा, तर हा मातीचा आहे. आणि खरंच खूप छान वाटतं की आपल्याकडची ही कला ही जोपासली जाते. आणि रेवंडी गावच असं आहे, हे कलाकारांचं गाव आहे, कांबळ्यांचं गाव आहे, बाबूजींचं गाव आहे, त्यामुळे इकडे सगळीकडे कलाकार आहेतच. एक मगाशी जो विठ्ठल जर तुम्ही बघितला असेल सुरुवातीच्या व्हिडिओमध्ये, तर विठ्ठल रूपी गणपती बाप्पा हा छोटा आहे आणि त्याचीच ही मोठी प्रतिकृती. मित्रांनो, आता आपल्यासोबत अनिरुद्ध दादा आहेत. तर दादा, हे जे डायमंड वर्कचं काम चाललेलं आहे हे स्वतः आपण करता की कस्टमर्सने आणून द्यायचे असतात डायमंड्स? हे स्वतः करतो, ऑर्डरप्रमाणे घेतो. ऑर्डरप्रमाणे येतात. आणि हे सगळे डायमंड्स आपण आणतात कुठून? इकडून आपल्या मालवण मुंबईमधून आणले जातात. साधारणतः लोकांची डिमांड कशी असते की त्यांना हेवी डायमंड वर्क हवं असतं की लाईट? हेवी हवं असतं, लाईट पण हवं असतं, पण मग कुठेतरी बजेटप्रमाणे असतं लोकांचं. अच्छा, मग ह्याला एक्स्ट्रा पेमेंट असतं का हो, डायमंडचं? एक्स्ट्रा पेमेंट. अच्छा, मग साधारणतः डायमंड वर्क चालू कधी होतं? शक्यतो पूर्ण गणपती झाल्यानंतर, गोल्डन झाल्यानंतरच चालू होतं. मग एक नॉर्मल गणपतीची एक 1.5-2 फुटाच्या गणपतीला डायमंड वर्क करायला किती वेळ लागतो? तरी 4 ते 5 तास लागतात. आणि आपण या क्षेत्रात कधीपासून आहात? झाले एकाला 5-6 वर्ष झाले. मित्रांनो, हे जे गणपती आहेत हे सगळे तयार झालेले आहेत आणि कलर जो आहे तो उडू नये म्हणून हे कंप्लीट पॅक करून ठेवलेले आहेत, कारण तयार झालेले गणपती आहेत हे. पण खरोखर बघल्यावर तर असं तू जिवंत असाच वाटतं, म्हणजे मूर्ती कोण म्हणायचो नाही. मित्रांनो, कसा वाटला हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. आणि जाता जाता एक छोटीशी नोट तुम्हा सगळ्यांसाठी की असं नाही की प्लास्टरचे गणपतीच काय देखणे असतात किंवा हवं तसं मोल्ड करू शकतो, डिझाईन करू शकतो, असं नाही आहे. तर आपले नॉर्मल मातीचे गणपती असतात ते सुद्धा तेवढेच देखणे असतात, हवे तसे आपण मोल्ड करू शकतो. आणि आत्ता बघितलेले 100% गणपती हे मातीचे होते. तारकदादा प्लास्टरचे गणपतीसुद्धा करतात, पण ते फार कमी प्रमाणावर. अगदी जर गेल्या वर्षीचं प्रमाण 70% असेल तर ते ह्या वर्षी 20% आलेलं असेल. असं करत करत ते 0% घेऊन जायचं आमचा सगळ्यांचा पण प्रयत्न आहे. आणि सगळ्यांनी जर साथ दिली तर हे नक्कीच पॉसिबल होईल. आणि आत्ता आपण जे गणपती बघितलेले ते साकारायला खूप मेहनत लागते. त्यामुळे तुम्हाला जर गणपतीची ऑर्डर वगैरे प्लेस करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तारकदादांचा नंबर दिलेला आहे, तुम्ही तिथून ऑर्डर प्लेस करू शकता. तुम्हाला हवी ती मूर्ती तुम्ही दादांना फोटो पाठवून किंवा अगदी दादांच्या क्रिएटिव्हिटीनुसार सुद्धा जर तुम्ही केलीत तर ती बेटर होईल. असं सगळेच जण म्हणतात की तारकदादांकडे एकदा पाठ दिला की मग ते जो गणपती करतील तो बेस्ट असतो, असं कायम म्हणलं जातं. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. सायनिंग ऑफ. गणपती बाप्पा मोरया.